पीक विम्याची रक्कम परस्पर हडपली. सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत 31 लाखांचा अपहार. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज शाखेतील पीक विमा खात्यातील 31,86,500 रुपयांची रक्कम संगनमताने परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या 4 कर्मचाऱ्यांवर जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संदीप महादेव सोलनकर राहणार जत, जयाजी पांडुरंग शिंदे राहणार डफळापूर, कोंडिबा महादेव खरात राहणार बाज, मौला किरा शेख राहणार छत्रीबाग रोड जत अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत आणि याबाबत मुख्य शाखेतील पडताळणी अधिकारी प्रवीण अनुकोळी यांनी फिर्याद दिलेली आहे. याबाबतची माहिती अशी: बाज शाखेत 2014 सालातील खरीप हंगामाचा राष्ट्रीय पीक विमा जमा झाला होता. ही रक्कम 2014 ते 2018 या कालावधीत गुन्हा दाखल झालेल्या 4 कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेच्या विमा खात्यातील 31,86,500 रुपये परस्पर हडप केले. त्यामुळे बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा उतरवला होता. नुकसान होऊन आणि पीक विम्याची रक्कम जमा होऊन 11 वर्ष झाले. 3 वर्षात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास बँकेतील कर्मचाऱ्यांनी हिरावून घेतला. दरवर्षी बँकेचे ऑडिट होत असते तरीही गुन्हा दाखल करायला तब्बल 6 वर्षांचा कालावधी का लागला असा प्रश्न विचारला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.